ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वनं वृंदावनं नाम पशव्यं नवकाननम्। अनंतकोटी ब्रह्मांड नायक परात्पर अखिलेश्वर परब्रह्म परमात्मा भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांच्या कृपेने आपल्या इथे आपण यात्रेचं नियोजन केलं। त्यासाठी ताई वगैरे सगळ्यांचा संकल्प। मला तर आता कुठे यात्रेला वगैरे जाण्याचं तेवढं वाटत नाही। आता झालेल्यात यात्रा माझ्या सगळ्या, पण आता ह्यांनी सगळ्यांनी नियोजन करायचं ठरवलं आणि त्यात पुन्हा विश्रुत चैतन्य महाराजांनी प्रयत्न केला आणि वृंदावन यात्रा ही निश्चित झाली। वृंदावन यात्रेसाठी बरेचसे लोक मला यायचे म्हणून सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी निश्चित केलं। काही लोकांना ऐन वेळेला सुचलं, पण वेळ निघून गेलेली होती, तिकीट मिळाले नाहीत बऱ्याच लोकांना। तर असा हा 200 लोकांचा 200-250 लोकांनी हा वृंदावन यात्रेचा आनंद घेतला। वृंदावन यात्रा पूर्ण झाल्यानंतर इथं आलो होतो, तर एके दिवशी धनंजय शिंदेचा फोन आला। त्यांचे जे मेहुणे आहे संतोष भाऊ इंगळे ते आणि संग्राम भैया जामकर येत आहेत असं त्यांनी सांगितलं। म्हणलं कशाला येत आहेत? म्हणे यायलेत ते। आल्यानंतर मग कळालं, ते म्हणले तुम्ही यात्रेला जाऊन आले तर आम्हाला त्या यात्रेचं माऊंद करायचं। काय सुयोग आहे, माऊलीची कृपा आहे। तुम्हाला सगळ्यांना या माऊंद करायची गरज नाही पडली, ते माऊलीने संग्राम भैया जामकर यांना प्रेरणा केली आणि त्यांनी इथे येऊन मला सांगितलं असा असा कार्यक्रम मला करायचा। जेवढे आपले यात्रेकरू होते तेवढे ते येऊ द्या, पण आमचे काही आणखीन पुन्हा कार्यकर्ते येतील, आणखीन त्यांचे काही मित्रमंडळ वगैरे येतील। ते मित्रमंडळ वगैरे सगळे येणार आहेत। संग्राम भैयाला पुन्हा आता थोडं फॉर्म भरायचं वाटतं नाही का, जिल्हा परिषदचा फॉर्मही भरणार आहेत ते। आणि योगायोग त्यांनी हा माऊंद्याचा कार्यक्रम करायचा निश्चित केला आणि मग शनिवारचा दिवस निश्चित ठरला। पण शनिवारी ते आवटी काकूचं असं झाल्यामुळे त्यांचा कार्यक्रम ते शनिवारीच आला। मग दोन्ही एकाच दिवशी कशाला कार्यक्रम आश्रमातच, त्याच्यामुळं आपण एक दिवस पुढं म्हणजे आज कार्यक्रम घेतला। तर त्यानिमित्तानं थोडक्यामध्ये ही प्रवचन सेवा। यद्यपि आता वेळ थोडासा आहे, आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, मलाही जास्त वेळ बोलण्याचं समजा जमत नाही, तब्येत ठीक नसल्यामुळं थोडा वेळच बोलायचं आहे, जास्त वेळ बोलायचं नाही। तर आपण ज्या दिव्य धामामध्ये यात्रा केली ते वृंदावन धाम जरी पृथ्वी तलावर दिसत असलं तरीही ते गोलोक धामातला एक दिव्य भाग आहे। गोलोक धामातला अत्यंत दिव्य भाग असणारा वृंदावन धाम गोलोकच समजतो आहे प्रत्यक्षात। म्हणून आपण एक दिव्य लोकामध्ये प्रवेश केला होता, जिथे भगवंताची नित्य रासलीला चालते, जिथे नित्य भगवंत लीला करतात, विहार करतात। अशा प्रकारचे नित्य विहार स्थली जी भगवंताची आहे, नित्य विहार स्थली, त्याला वृंदावन धाम म्हणतात। त्या वृंदावन धामाचं विशेष महत्त्व आहे। कुंभमेळ्यामध्ये सगळे तीर्थ प्रयागराजला येत असतात। प्रयागराज तीर्थांचा राजा आहे। प्रयागराजला तीर्थराज प्रयाग म्हणतात, म्हणजे तीर्थांचा राजा आहे। तो जो राजा आहे तर राजाला भेटायला सगळ्या प्रजेनं आलं पाहिजे की नाही? आलं पाहिजे ना। तर प्रयागराजला सगळे तीर्थ आले। कुंभमेळ्यामध्ये सगळे तीर्थ प्रयागराजला भेटायला येतात। पण भगवान नारदांनी त्या प्रयागराज तीर्थ जे आहे त्यांच्या मनात एक आणून दिलं। म्हणले तुम्ही पाहिलं का सगळे तीर्थ आलेत, वृंदावन नाही आलं। वृंदावन तुमच्या या एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यामध्ये वृंदावन आलं नाही का? म्हणजे हो, वृंदावन नाही आलं नाही का? अरे हां, वृंदावनानं आपला अनादर केला, प्रजेनं राजाचा अनादर करू नये। मग प्रजा त्याने यायला पाहिजे, माझ्याकडं राजा आहे मी,
असं त्यांना वाटल्यामुळं आता ही तक्रार करावी कोणाकडे? तर ज्यांचं धाम आहे त्या भगवान श्रीकृष्णांकडे तक्रार केली. सांगितलं, भगवान मला तुम्ही राजा केलं तीर्थाचा. तीर्थाचा राजा केला तर सगळ्या तीर्थाने माझ्या दर्शनाला आलं पाहिजे की नाही? सगळ्या तीर्थाने माझ्या दर्शनाला आलं पाहिजे. पण तुम्हाला सांगू मग काय झालं, येतात ना सगळे तीर्थ दर्शनाला तुमच्यामध्ये. कुठं आले? ते वृंदावन धाम माझ्या दर्शनाला आलंच नाही. वृंदावन नाही आलं तीर्थ माझ्या दर्शनासाठी. भगवंत म्हणले, तू पागल झाला का काय? तुला राजा बनवलं मी तीर्थाचा, माझ्या धामाचा नाही. माझं घर आहे ते वृंदावन, माझं घर आहे. ते घराचं राजा बनवलं का तुला? तुला तीर्थाचा राजा बनवलं का घराचा राजा बनवलं? वृंदावन हे माझं घर आहे, त्या घराचा नाही राजा बनवलं तुला. याच्या पुढं कधी म्हणायचं नाही की माझ्याकडं ते वृंदावन धाम आलं नाही. वृंदावन धाम हे माझं घर आहे नाही का. मग घर तुझ्या दर्शनाला येत बसेल का? ते माझं घर आहे नाही का. अरे मग तेव्हाच प्रयागराजच्या लक्षात आलं की अरे आपण राजा आहेत पण तीर्थांचे, भगवंताच्या धामाचे नाही. तर असं जे भगवंताचं धाम आहे ते सगळ्या तीर्थाहून आगळं वेगळं अत्यंत अद्वितीय अशा प्रकारचं धाम आहे. ते आहे वृंदावन धाम. त्या वृंदावन धामात आजही भगवती राधा माता, भगवान श्रीकृष्ण तिथं संपूर्ण गोपगड्यांसह अत्यंत अद्वितीय अशा प्रकारची लीला करतात. जे महात्मे शुद्ध मनाचे आहेत, ज्यांचं अंतःकरण पवित्र आहे, शुद्ध आहे, ते आजही त्या दिव्य लीलांचं दर्शन करतात. म्हणून आपल्याला सुद्धा खूप आनंद आला. तुम्ही म्हणत असाल इथं आनंद का येतो असा? तिथं आनंद येण्याचं कारण आहे भगवंताची उपस्थिती आहे. आनंदकंद भगवान परमात्मा स्वतः तिथं निवास करतात. आणि आनंदकंद परमात्मा तिथं निवास करत असल्यामुळे आपल्याला जरी ते दिसत नसले तरी पण त्यांचा आनंद मात्र अनुभवाला येतो. म्हणून इतके दिवस राहत असताना कुणालाही असं दुःख वाटलं नाही. तिथं सगळे अगदी प्रसन्न होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, खुशी होती. कोणी कोणाशी भांडलं नाही, कोणी कोणाचा तंटा नाही, काही नाही. शांतपणे सगळे. नाही तर बहुतेक यात्रा म्हटलं की दोन माणसं एकत्र झाल्यावर काही ना काहीतरी होतच ना थोडंसं. माझी बकेटच का घेतली, माझं कपडाच का घेतलं, माझं हेच का घेतलं, माझं तेच का घेतलं, भांडणं होतात, सुरूच होतात नाही का. कोणीही कुणाला कधीही काही भांडलं नाही का? त्याचं कारण आहे तिथं आनंद होता, नुसता आनंद, प्रसन्नता आहे. सर्व प्रसन्नता तिथं भगवंताची आहे. भगवंताची प्रसन्नता असल्यामुळे आपल्याला तिथं कुठल्याच प्रकारची उणीव वाटली नाही. जरी उणीव असली तरी उणीवसुद्धा भरून निघते. अशा प्रकारचं ते धाम, त्या धामाची आपण यात्रा केली. त्या धामाची यात्रा करत असताना भगवंताची दिव्य लीला आहे. श्रीमद भागवत लीला, भागवतामध्ये भगवंताच्या अद्भुत लीला त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या अद्भुत लीलांचं चिंतनही आपण जसं जसं जमेल तसं केलेलं आहे. कारण त्या भगवंताच्या लीलाधामाचं दर्शन करत असताना आपल्याला दर्शन करण्यातच किती दिवस गेले नाही का. आज यांचं दर्शन, उद्या तिकडं दर्शन, किती सगळे तीर्थ आहेत तिथं. एवढे एकाच धामामध्ये किती मोठे 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 सुंदर सुंदर दिव्य मंदिर आहेत. त्या मंदिरामध्ये फक्त एक मात्र लक्षात आलं आपल्या, तिथं भगवंत जरा नटखटपणा करतात जास्त नाही का. नटखटपणा खूप वेळ थांबवतात आणि दर्शन देतात तर 2 मिनिटं 5 मिनिटं, त्याच्यानंतर पुन्हा लगेच बंद करून टाकतात. झालं. पायावर तर डोकं ठेवत देत नाहीत पण तोंडसुद्धा नीट पाहू देत नाहीत नाही का. नटखटपणा करतात नाही का. नटखटपणा, नटखट काम आहे देवाचं तिथं. तेच देव पहा बरं आपल्या महाराष्ट्रात आले ते कसे गरीब झालेत. तेच देव आहेत. कोण? भगवान श्रीकृष्णच. महाराष्ट्रात आले तर कसे गरीब झाले, पायावर डोकं ठेवू देतात नाही का. ठेवू दे पायावरी माथा नाही. पायावर डोकं ठेवू देतात. निवांत दर्शन घ्या, सगळ्या लाईननं या, दर्शन घ्या आणि पुन्हा जाऊन पुन्हा पाहत उभा राहा. 5 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं पाहत उभा राहा. पाहता येतं. तिथं तर पाहूच देत नाहीत. दिसले का नाही देव, काय केलं तर देव दिसतही नाही. ते झालं बंद नाही का. राधिका मातेचं तसंच झालं. भलं लांब गेलो तर आम्ही, ते लांब गेल्यानंतर ते दिसल्याही नाहीत राधा माता, बंद. बिहारी लालजीचं तसंच, खूप लांबूनच दर्शन नाही का. ते दिसले तर दिसले, नाही तर नाही दिसले. थोडा नटखटपणा देवाच्या ठिकाणी तिथं आहे. पण नटखटपणा जरी असला तरी पण तेवढ्याचं महत्त्व लागते ना माणसाला, की निदान उत्कंठा लागते. कधी कधी मला देव भेटतील, कधी कधी त्यांचं दर्शन होईल. आपण इथं देव दर्शन देतात, पायावर डोकं ठेवतात तर विसरून जातो त्यांना, पांडुरंगाला. ते आपल्याला पायावर डोकं ठेवू देतात तर आपण त्यांना लगेच विसरून जातो. आणि मग ते पहा बरं त्यांचं कसं लक्षात राहते, नटखटपणा देवाचा. पण दोन्ही देवाचा स्वभाव सारखाच आहे, ते एकच आहेत ना. तर असं ते दिव्यधाम, त्या दिव्यधामामध्ये आपण आनंद घेतला. खूप अगदी आनंदानं तिथं राहिलो.
आणि त्या आनंदानं राहत असताना भगवंताच्या त्या दिव्य लीलांचा विग्रहांचा आनंद घेतला. भगवंताचे जे दिव्य विग्रह आहे ते प्रत्येक ठिकाणचे जे दिव्य विग्रह म्हणजे दिव्य स्वरूप मूर्ती आहेत, मूर्तीला विग्रह म्हणतात. तर भगवंताचे जे दिव्य विग्रह आहेत, दिव्य मूर्ती आहेत, त्या मूर्तींचं दर्शन म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन आहे ते. आपण ते साक्षात भगवंताचं दर्शन केलेलं आहे. लागला थोडासा वेळ पुन्हा तिथं महात्म्यसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. जे महात्मे अगदी पूर्ण अवस्थेला पोचलेले अशा महात्म्यांचे दर्शनसुद्धा झाले. जे सिद्ध अवस्थेला पोचलेली महात्मे अशा सिद्ध महात्म्यांचे सुद्धा आपल्याला दर्शन करण्यात आले. आणि हा सगळा सुयोग एक तर भगवंताचं धाम, दुसरं म्हणजे भगवंताचे जे साक्षात मूर्ती संत महंत, भगवंताचं साक्षात स्वरूप देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव म्हणजे संत, संत म्हणजेच देव. देवात आणि संतात अंतर नाही. म्हणायला दोन असतात, असायला एक असतात. असे देव आणि संत दोन्ही एक असणारे. देवांचेही दर्शन, संतांचे दर्शन, संत रूपामध्ये देवाचं दर्शन आणि देवरूपामध्ये संताचं दर्शन, असं आपल्याला सगळे दोन्हीही दर्शन करण्याचा सुयोग तिथे आला. आणि मग आपल्याला संतांच्या मुखारविंदातून भगवंताचं आनंदकंद स्वरूप, त्याचे आपल्याला आठवण ठेवण्यासारखी अशी गोड अशा प्रकारची स्मृती आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरण पटलावर स्थिर झाली. अंतःकरण आपलं जे आहे त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण असं नित्य राहिलं पाहिजे. ते आठवलं पाहिजे नाही का. आपण जे जे पाहिलं, जे जे दर्शन केलं ते आठवलं पाहिजे. दर्शन करून सोडून द्यायचं नसतं, दर्शन करून हृदयात न्यायचं असतं. म्हणून भगवंताला पाहिल्यानंतर भगवंताला दर्शन केलं की लगेच हृदयामध्ये नेऊन ठेवायचं. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. डोळा देखिला की तो मनी बैसला पाहिजे. म्हणजे भगवंताला आपण डोळ्यानं पाहिलं की भगवंत मनात बसले पाहिजे. आणि मनातून निघा म्हणलं तरी निघाले नाही पाहिजे. इतकं मन चांगलं झालं पाहिजे. मन एवढं चांगलं झालं, एकदम शुद्ध मन झालं की आपण देवाला जा जरी म्हणलं तरी देव जात नाही. देवाला म्हणून देवा तुम्ही जा ना माझ्या मनातून. किती वेळ थांबता तिथं, दुसरी म्हणून नाही का तुम्हाला. देव म्हणतात कुठं जाऊ विड्या, तुझ्यासारखं मन मला सापडत नाही कुठे नाही का. देव तिथेच राहतात, सोडून जात नाहीत. म्हणून मन शुद्ध, स्वच्छ, निर्मळ अशा प्रकारचं मन जर असेल तर त्या निर्मळ मनामध्ये देवाचं वास्तव्य असतं. म्हणून आपण तीर्थयात्रासुद्धा करायच्या असतात ते मनाला निर्मळ करण्यासाठीच. तीर्थयात्रेत गेल्यानंतर मन निर्मळ होऊ शकतं. तीर्थयात्रेमध्ये मनाची व्यापकतासुद्धा वाढते. हे सगळे आपलेच आहेत असं वाटतं, नाही तर परकेपणा वाटतं ना. हे वृंदावनचे लोक परके आहेत, आपले नाहीत ते असं वाटतं. तेही परके नाहीत, तेही आपलेच आहेत. कारण तेही भगवंताच्या धामात राहतात. भगवंत आपले आहेत आणि ते भगवंताच्या धामात राहतात म्हणजे ते सुद्धा आपले आहेत. आणि म्हणून एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होते, आपलेपणा भाव निर्माण होतो. आणि आपलेपणा भाव निर्माण झाला म्हणजे हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झालं. आणि यालाच म्हणायचं महात्मा. आपल्याला जर तशी वृत्ती स्थिर झाली की हे सगळं माझंच आहे, हे विश्वची माझे घर, हे विश्वच माझं घर आहे. किंबहुना चराचर आपणची झालं. माझं घर नाही, मीच चराचरामध्ये एक रूप होऊन थांबलेलं आहे. मीच आहे सर्व चराचर रूपाने नटलेला. चर म्हणजे चालणारे बोलणारे जे चर आहेत. आचर म्हणजे जे चालत नाहीत, बोलत नाहीत, एका ठिकाणी स्थिर राहतात असे आचर. चल आणि आचल हे दोन्ही सुद्धा मीच आहे अशा प्रकारची भावना तीर्थयात्रा केल्यानंतर साधूंच्या संगतीमध्ये अशी भावना होते. असं ज्यावेळेस होते त्यावेळेस ज्याची भावना अशी झाली की त्याला सुद्धा साधूच म्हणायचं. ते भले कपडे साधूचे नाही घातलेले असू द्या, पण तो साधूच आहे. कपडे नसतील घातले साधूचे, काय फरक पडायला. साधूचे कपडे असले तरी साधू, नसले तरी साधू. आणि मग साधूंचे जर तशी वृत्ती नसेल तर साधूचे कपडे असूनही साधू नाही, संसारी आहे मग तो, नाही का. संसाराचे कपडे असले तरी संसारी आहे. परंतु साधू जे आहे ते साधूची वृत्ती येण्यासाठी असे तीर्थयात्रा इत्यादी केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान घ्यायला मिळतं, ज्ञान शिकायला मिळतं. चालत राहतं मग नाही का. मग रस्त्यामध्ये सुद्धा कोणी भेटतात, कोणी काही आपल्याला जे नवीन नवीन माणसं भेटतात त्यांच्याशी परिचय होतो. त्यांच्याशी परिचय होऊन आपल्याला तिथं आनंद वाटतो. भाषेचं ज्ञान होतं, त्याचप्रमाणे भाषेचं ज्ञान होऊन
ते कोणत्या भाषेमध्ये काय काय असतं, कसे ते राहतात, कसे बोलतात, कसे त्यांचं वागणं कसं आहे, ह्याच्यातून आपल्याला शिकता येतं. कधी जर त्यांचं वागणं वाईट असेल तर आपल्याला त्याच्यातून चांगलं वागावं असं हे शिकता येतं. त्यांचं जर चांगलं वागणं असेल तर आपल्याला सुद्धा आपण चांगलं वागलं पाहिजे असं त्यांच्या वागण्याकडे पाहून आपल्याला शिकता येतं. म्हणजे तीर्थयात्रेमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. अशी ही तीर्थयात्रा आपण तीर्थयात्रा करत करत 8 दिवसाचा कालावधी भगवंताच्या चरणाचं चिंतन करत, दररोज भगवंताचं चिंतन करत असा हा कालावधी घालवलेला आहे. आणि तो कालावधी घालवल्यानंतर आज आपल्याला हा मावंद्याचा कार्यक्रम येऊन पोचला. मावंद्याच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलोत. मावंद्याच्या निमित्तानं, मावंद म्हणजे काय? उद्यापन. म्हणजे आपण केलेली जी साधना आहे त्या साधनेचं उद्यापन करायचं. उद्यापन म्हणजे आम्ही ते केलं ते पूर्णत्वाला पोचलं, नाही का? जे आपण कार्य केलं ते आता पूर्णत्वाला पोचलं. जर समजा मावंद केलं नसतं तर आपली तीर्थयात्रा अर्धवट राहिली असते, नाही का? पण संग्राम भैयानं ती आपली तीर्थयात्रा पूर्ण केली, नाही का? त्या तीर्थयात्रेला पूर्णत्व देण्यासाठी त्यांनी हा मावंद्याचा कार्यक्रम केला. तर मावंद्याचा कार्यक्रम म्हणजे उद्यापन, आणि उद्यापन करणं आवश्यक असतं. जसं एखादं व्रत केलं तर त्या व्रताचं सुद्धा उद्यापन करायचं असतं. तसं आपण व्रत केलं, समजा हे तीर्थयात्रेचं व्रत केलं, त्या व्रताचं उद्यापन. मग तुम्ही आता घरी केलं असतं, आपापल्या घरी थोडंसं सत्यनारायण वगैरे करून 2 माणसं 1-2 ब्राह्मण जीव घातले असते, एखादा पाहुणा जीव घातला असता, 2-4 पाहुणे जीव घातले असते. पण आता आपण सगळेच एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र मावंद केलं म्हणजे आपण केलेली तीर्थयात्रा, त्या तीर्थयात्रेचं उद्यापन केलेलं आहे. आजही उद्यापन ते आपल्याला घडलं त्या निमित्तानं. आणि आपण सर्वजण आलातही. आणि संग्राम भैयानं यासाठी बराचसा खर्च केलेला आहे. अगदी उदार अंतःकरणानं जेवढं जे पाहिजे म्हटलं ते सर्व काही करायचे त्याने निश्चित केलं. म्हणजे स्वयंपाक सांगितला तशा पद्धतीनं स्वयंपाक त्याने केलेलाही आहे. आता आपल्या सगळ्यांना त्याचा प्रसाद घ्यायचा आहे. 1 वाजेपर्यंतचा त्यांनी आपल्याला वेळ दिला होता. आता आणखीन काही पाहुणे वगैरे येतील, आलेले आहेत, ते सगळ्या जणांनी प्रसाद घ्यायचा आहे. प्रसादासाठी व्यवस्था कुठे इथंच करायची का तिकडं करायचं? याच हॉलमध्ये करायचं? हॉल चालतं. तर प्रसादाची व्यवस्था इथंच हॉलमध्ये होईल. फक्त धुण्यासाठी मदत करू लागा पुन्हा. तर असा हा सर्वांच्यासाठी केलेला कार्यक्रम, तो कार्यक्रम साजरा झालेला आहे. आणि आपणही थोडक्यामध्ये प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवंताच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की संग्राम भैयाची जी काही इच्छा असेल ती इच्छा भगवंताने पूर्ण करावी. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच प्रकारचे सतत तीर्थयात्रा घडत राहाव्यात, सतत भगवंताची सेवा घडत राहावी, भगवंताची कृपा आपल्यावर असावी, भगवंतानं आपल्याला दिव्य कृपा देऊन त्यांच्या चरणाजवळ सानिध्य द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना प्रभूच्या चरणी करू. आणि झालेली 2 शब्दांची जी सेवा आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरणी, निवृत्तीनाथरायांच्या सोपान काका मुक्ताईच्या चरणी, गुरुवर्य स्वामीजींच्या चरणी ही सेवा समर्पित करू. स्वामीजी गुरुजी यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि त्या आशीर्वादाने आपली सगळी कामं होतात हे निश्चित आहे. आपण प्रयत्न न करता सुद्धा बरेचसे काही अनायास कामं होऊन जातात. फार प्रयास करून सुद्धा काही कामं होत नाही, पण प्रयत्न न करता काही कामं होतात. ती म्हणजे त्यांची कृपा असते. आणि म्हणून आपल्यावर आपल्या गुरुदेवांची कृपा आहे. ती गुरुदेवाची कृपा आपल्याकडून सगळं करून घेते. आपल्याला जरी इच्छा नसली तरी पण आपल्याकडून ते करून घेतात. ही कृपा फार महत्त्वाची आहे. आणि अशाच प्रकारची कृपा सतत आपल्यावर वर्षाव करत राहो अशी प्रार्थना करू. संग्राम भैयाचा थोडक्यामध्ये सत्कार होईल. त्यांच्यासोबत आलेले काही 1-2 त्यांचे मित्रमंडळ असतील त्यांचाही सत्कार होईल. आणि नंतर मग प्रसादाची व्यवस्था होईल. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.